चारी बाजूला पूर्ण अशी झाडीच झाडी आहे. चारी बाजूला देवराई आहे. ओम नमः शिवाय नमः. ओम नमः शिवाय नमः. 1 2 3 4 5 6 7 असे हे जे दरवाजे दिसत आहेत हे असे 7 दरवाजे आहेत. श्री कर्णेश्वर मंदिर खूप प्राचीन मंदिर आहे. ह्या काळ्या पाषाणात किती सुबक नक्षीकाम केलेलं श्री कर्णेश्वर. कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर, ज्योतिबा, केंद्रापूरचं शिव मंदिर, नाशिकचं त्र्यंबकेश्वर, त्यापैकी हेमाडपंथी कर्णेश्वर. हा ईश्वरचं कर्णपूर म्हणतात. संगमेश्वर ह्या गावाचं नाव आहे. तसंच इथे संगमेश्वराचं मंदिर देखील आहे. नमस्कार मंडळी, मी आपला समीर कीर पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते आपल्या समीर कीर या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मंडळी, आपली पावसाळी कोकणात सहल चालूच आहे. सकाळी आपण मार्लेश्वराचं दर्शन घेतलं आणि आता आपण आलो आहे संगमेश्वर मध्येच सप्तेश्वर या मंदिरात दर्शनासाठी. तर आता आपली अशी एक एक मंदिरं आपल्याला इकडे पाहायला मिळणार आहेत. तर या आपण बघा परिसरात आलेलो आहे. इथे चारी बाजूला झाडीच झाडी आहे. पूर्ण जंगल सफारी करत आपण आपल्या या ट्रॅक्स 4 व्हीलरनी आलेलो आहे, टेम्पो ट्रॅव्हलरनी. आणि ते आता इथे पार्क आहे आणि पूर्ण चारी बाजूला जंगल आहे. तर आता आपण आतमध्ये मंदिरात जाऊया आणि पाहूया कशा प्रकारे आहे हे मंदिर. आपल्याला इथे आपली ही 4 व्हीलर आहे ट्रॅव्हलर. तसेच इथे अजून भाविक आलेले आहेत, त्यांचीही बाईक्स 2 व्हीलर्स आहेत, रिक्षा आहे, 4 व्हीलर आहे प्रायव्हेट. पार्किंगसाठी थोडी जागा आहेच आणि चारी बाजूला पूर्ण अशी झाडीच झाडी आहे. पूर्ण बघा चारी बाजूला पूर्ण अशी झाडीच झाडी आहे. आणि त्यामध्ये हे सप्तेश्वर हे मंदिर आहे. ते आता आपण इकडनं आतमध्ये पाहायला जाणार आहे. हे बघा अशा प्रकारे हे मंदिराची सुरुवात आहे. मंडळी, हे आहे सप्तेश्वर मंदिर आणि हा त्याचा सभोवतालीचा परिसर बघा. चारी बाजूला देवराई आहे. पूर्ण सगळीकडे झाडीच झाडी अशी पसरलेली आहे. आणि आपली मंडळी तिकडे बघा पाण्याचा आनंद घ्यायला गेली आहेत. हे पहा मंडळी, आता आपण मंदिरात प्रवेश करत आहोत. श्री सप्तेश्वर महाराज की जय. आणि सुरुवातीलाच इथे ही पाषाणी नंदीची मूर्ती आहे. आणि इकडनं आतमध्ये जायला असं दरवाजा आहे, त्याच्यावरच गणपती बाप्पा विराजमान आहेत. आणि आतमध्ये असं आलं की इथे बघा पूर्ण असा या गाभाऱ्यात वर ही घुमटी आहे. आणि इथे शंकराची पिंडी देखील आहे. आणि आता आपण मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करत आहोत. आणि इथे आपल्याला हे श्री सप्तेश्वराचं दर्शन इथे चांगल्या प्रकारे होत आहे. श्री सप्तेश्वर महाराज की जय. ओम नमः शिवाय नमः. बघा पुरातन अशी ही सप्तेश्वर महाराजांची शिवलिंग आहे. आणि त्यावर तांब्याचा कलश आणि त्यातून शिवलिंगावर अभिषेक होत आहे पाण्याचा. ओम नमः शिवाय नमः. ओम नमः शिवाय नमः. ओम नमः शिवाय नमः. सप्तेश्वर मंदिराच्या बाजूलाच श्री वैद्यनाथ प्रसन्न वैद्यनाथ देखील इथे आपल्याला वैद्यनाथांचं देखील इथे आपलं दर्शन होतं. आता आपण इकडनं आजूबाजूचा परिसर जो आहे तो आपण पाहूया कशा प्रकारे आहे. बघा ही जी
देवराई आहे त्यातली ही जुनी अशी पूर्ण झाडं आहेत आंब्याचं. बघा केवढं भलं मोठंच हे झाड आहे आणि इथे देखील देव पूजलेले आहेत. तसेच या बाजूला पूर्ण असं चारी बाजूला जंगलच आहे. चारी बाजूला जंगल आहे आणि इथे हे बघा पाणी देखील आहे. या सप्तेश्वराची इथे आख्यायिका आहे ती अशी की इथे बघा आपल्याला जे हे 1 2 3 4 5 6 7 असे जे हे जे दरवाजे दिसत आहेत हे असे 7 दरवाजे आहेत. ते पाण्याचे स्रोत आहेत. त्यातून पाणी येत आहे आणि ते पाणी एका ठिकाणी जमून या गायमुखातून ते पाणी इथे कुंडामध्ये साचत आहे. पण पाणी आता कडूळ आहे. अशा प्रकारे आपण या सप्तेश्वर मंदिरातून निघून आता पुढील दर्शनासाठी आपण इकडनं निघत आहोत. तर चला मंडळी, आपण आता सप्तेश्वराचं दर्शन घेतलं. आता पुढच्या दिशेने रवाना होऊया. सप्तेश्वराचं दर्शन घेतलं तसेच आता आपण श्री कर्णेश्वर मंदिर इथे आपण पोचलेलो आहे. आणि हे बघ आपल्याला हे समोर पाहायला मिळत आहे श्री कर्णेश्वर मंदिर. या कर्णेश्वर मंदिराचं बांधकाम इतकं अप्रतिम आहे की असं दंतकथा आहे या मंदिराची. हे मंदिर एका रात्री एका दगडात 5 पांडवांनी बांधलेले आहे. खूप प्राचीन मंदिर आहे. ह्या काळ्या पाषाणात बांधलेलं आहे. मंदिराचं बांधकामाचं काम चालू आहे. डागडुजी होत आहे मंदिराची. बांधकाम जे केल्यापासून आतापर्यंत जे होतं त्या अवस्थेतून आता त्याचं नूतनीकरणाचं काम इथे चालू आहे. बघा किती सुबक नक्षीकाम केलेलं हे कर्णेश्वराचं मंदिर. आता आपण या मंदिरात प्रवेश करत आहोत. हे पहा आणि हे बघा इथे आतमध्ये सुंदर अशी नक्षीकाम आणि नंदीची देखील मूर्ती आहे. आपल्याला इथे बघा श्री कर्णेश्वर आपल्याला इथे पाहायला मिळतात. ओम नमः शिवाय नमः. श्री कर्णेश्वर महाराज की जय. बघा आपल्याला या खांबामध्ये देव आहे. हे एक एक देव आहेत. त्यामध्ये आपल्याला इथे गणपतीची सुबक मूर्ती नक्षीकामामध्ये केलेली आपल्याला इथे पाहायला मिळते. या खाली आहे तसंच खाली त्या खाली ते कीर्तिसूर्या चौकोन म्हणजे हा या कीर्तिसूर्या ते आले ना. हा राक्षस आहे ते. हे आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. हे कीर्तिसूर कीर्तिसूर राक्षस आपल्याला या नक्षीकामातून पाहायला मिळत आहेत. सुबक असा खांब 4 खांब जसे असे 4 खांब आहेत या बाजूला. 4 खांब घ्या. हे बघा हे आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. आणि आपले इथे पुजारी आहेत ते आपल्याला या मंदिराची माहिती सांगणार. ते आपण शांतपणे ऐकूया. आता हे मंदिर आहे ना, कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर, ज्योतिबा, खिद्रापूरचं शिव मंदिर, नाशिकचं त्र्यंबकेश्वर, त्यापैकी हेमाडपंथी कर्णेश्वर. हा तातोडान छनीन तयार केलंय. त्याला लोखंड, लाकूड, सिमेंट, मशिनरी वापरलेली नाही. एकावर एक दगड ठेवले. त्याला इंटरलॉक बोलतात.
पलीकडे सूर्यदेव आहेत. अजून सकाळी सूर्य उगवला तर प्रकाश किरण सूर्यकिरण तिथे जातात. पायामध्ये 7 घोड्यांचा रथ आहे. डोकीवरती 12 राशी आहेत. 12 राशी सूर्याभोवती फिरतात म्हणून सूर्यदेवांना 12 राशींचा राजा म्हणतात. म्हणून उठल्या उठल्या उगवत्या सूर्याचं दर्शन घ्यायचं, सूर्य उपासना करायची. ग्रहपेढा सगळी जाते. शनी, रवी, मंगळ, राहू, केतू सगळे 12 ग्रह सूर्यदेव शांत करतात. म्हणून सूर्योपासक कुंतीपुत्र कर्ण, कर्णाचं कर्णेश्वर. पांडव जेव्हा अज्ञात असत होते त्या धनुर्विद्या घ्यायला परशुराम होते. परशुरामानं पांडवांना सांगितलं होतं 6वा आपला कर्ण मोठा भाऊ होता महायुद्धानंतर. म्हणून कर्णाच्या स्मरणार्थ, भावाच्या स्मरणार्थ पांडव मंदिर बांधते. मंदिर बांधत असताना स्थानिक देवता, ग्रामदेवता जाखमाता देवी इथे आहे. अर्धा किलोमीटर आहे. पहाट होण्यापूर्वी कोंबड्याच्या रूपानं ओरडली. पांडवांना वाटलं खरंच पाठ झाली. ताटावर जेवले, ताटं उलटी ठेवली, नंतर निघून येत. अशी 5 पांडवांची 5 ठिकाणी 5 ताट आहेत बघा. नंतर व्हिडिओ काढून घ्या. 5 ठिकाणी 5 ताट आहेत. कौरव पांडवांच्या पाठीवर होते. पांडव जर सापडले असते तर परत 12 वर्ष अज्ञातवासात जायला लागलं असतं. म्हणून ह्या मंदिराला कळस झाले नाहीत. आणि जर कळस झाले असते त्यावेळेला तरी ते प्रत्येकाशी झाली असती. आणि प्रत्येकाशी होऊ नये, आपलं महत्व कमी होईल. प्रत्येकाशी झाली तर काशीचं महत्व कमी होईल. म्हणून जाखमाता देवी पहाट होण्यापूर्वीच कोंबड्याच्या रूपाने खोटं ओरडली, कारण तिचं महत्व कमी होईल. प्रत्येकाशी जर काशीचं महत्व कमी होईल म्हणून इथे प्रत्येकाशी झाली नाही. म्हणून सूर्यपासक कुंतीपुत्र कर्ण, कर्णाचं कर्णेश्वर. पांडवांचा मोठा भाऊ कर्ण. 5 पांडवांची 5 ताटं. आता इथून 20 किलोमीटर शृंगारपूर गाव आहे. ते छत्रपती संभाजींची सासरवाडी, राणी येसुबाईंचं माहेर. छत्रपती संभाजी शिवाजी आले की 5 मिनिटं लागतील. इथून खाली गेलात की पूल आहे. पुलाच्या डाव्या साईडला 3 नद्यांचा संगम आहे. अलकनंदा, वरुणा आणि शास्त्री आणि 3 नद्यांच्या संगमावरचं संगमेश्वर मंदिर आहे. 10 फूट खोल आहे. खाली उतरू नका. छत्रपती संभाजी शिवाजी महाराज आले की त्या संगमेश्वर मंदिरची आणि ह्या कर्णेश्वर मंदिरची पूजापाठ करायची. आणि पुतळा आहे तिथे सरदेसाईंचा राजवाडा होता. संभाजींचं संस्थान होतं. आणि तिथे छत्रपती संभाजींना सरदेसाईंच्या वाड्यामध्ये पकडलं गेलं, अटक केली, कैद केली आणि इथून तुळापूरला नेलं, पुण्याला नेलं. पुण्यापासून 17 किलोमीटर आळंदीजवळ वडबुद्रुक तुळापूर गाव आहे. तिथे एक संगम आहे भीमा, भामा, इंद्राणीचा. तिथे छत्रपती संभाजींची हत्या झाली म्हणून ते पण संगमेश्वर, हे पण संगमेश्वर. कोकण, तळ कोकण, गमिनी कावा, कसबा संगमेश्वर आणि आताचं छावा संगमेश्वर. छावा पिक्चरचं शूटिंग इथे झालंय. पुलावरून आडवा फोटो काढा. आता इथून 40 किलोमीटर मार्लेश्वर आहे. 5 किलोमीटर इथे जवळ सप्तेश्वर आहे. 7 नद्यांची कुंड आहेत. आणि इथून 3 किलोमीटर गरम पाण्याचं कुंड आहे. धामणी राजवाडी. 12 महिने रात्रंदिवस गरम पाणी चालू असतं. आता इथे पलीकडे सूर्यदेव आहेत, ब्रह्मदेव आहेत. म्हणून ह्याच मंदिरला मगर आहे. आणि मगरीवरती मंदिर आहे म्हणून ह्याला प्रदक्षिणा चालते. बाकी प्रदक्षिणा चालत नाही. तिथे नंदी असतो, गायमुख असतं, गोमुख असतं. आता मंदिरला संपूर्ण प्रदक्षिणा करायची. मंदिरच्या पाठीमागचा फोटो काढा. मंदिर गोल येतं. एक आडवा फोटो काढायचा, गोल येतं, नंतर उभा काढा. उजव्या साईडला 5 काटकोन आहे, डाव्या साईडला 5 काटकोन आहेत. कोणांचं गोलाकार गोपनीय बांधकाम आहे. आता हे मंदिर आहे ना, एका दगडाचं, एका दिवसाचं, एका रात्रीतलं 3000 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. त्यावेळेचा 1 दिवस, त्यावेळेची 1 रात्र, म्हणजे आताचे 6 महिने. सूर्य उगवला की 6 महिने मावळतच नव्हता. म्हणून कुंभकर्ण 6 महिने जपायचे. त्यावेळेची 1 रात्र, त्यावेळेचा 1 दिवस, म्हणजे आताचे 6 महिने. ओम नमः पार्वती पदे हर हर महादेव. या श्री कर्णेश्वराचं हे सुबक असं शिल्पामध्ये नक्षीकाम केलेलं एका दगडातलं मंदिर आपण व्यवस्थितरित्या दर्शन घेतलं आणि त्याची गुरुजींकडनं माहिती घेतली. हे बघा, हे जे आपल्याला समोर दिसत आहेत ते, आणि हे असे 4ही बाजूला आणि एक मध्ये असे 5 पांडवांचे ताटं आहेत. आणि भीम, पांडव हे सगळे 14-14 फुटाचे होते. त्यामुळे त्यांना हे बसायला त्यांची ओटी होती आणि हे बसण्याचं आसन त्यांचं, आणि हे पाठ टेकायला, अशी त्यावेळेची ही रचना. सुंदर, अप्रतिम. एका दगडात 3 फुलं आहेत. ती बकुळीची फुलं आहेत. शंकरांना बकुळीच्या फुलाचा हार आवडतो म्हणून त्यांना कर्णेश्वरचं कर्णफूल म्हणतात. आपल्या 8 दिशा आहेत बघा. प्रत्येक दिशेला 3 देव आहेत. म्हणून देवांचा देव महादेव म्हणतात. पहिला मासा, कुर्म, कासव, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध आणि कलंकी. 10 होता. दिसले 10 होता. गुरुजींनी सुंदररित्या मंदिराची दंतकथा सांगितली आणि ते आता आपण पाहून इकडनं निघत आहोत. ओम नमः शिवाय नमः. मंडळी, गुरुजींच्या सांगण्याप्रमाणे आपण
ह्या पुलावर आलेलो आहोत आणि इथे ज्या 3 नद्या आहेत म्हणजे अलकनंदा, वरुणा आणि शास्त्री, त्या नद्यांचं इथे संगम होतो. ह्या 3 नद्यांचं संगम होऊन इथे जे संगमेश्वर ह्या गावाचं नाव आहे, तसंच इथे संगमेश्वराचं मंदिर देखील आहे. आणि ह्या नद्यांच्या इथेच हे मंदिर आहे, ते आपल्याला इकडनं बघा पाहायला मिळतं आहे. हे आहे तेच संगमेश्वर मंदिर. तर मंडळी, अशा प्रकारे आपण सकाळी मार्लेश्वराचं दर्शन घेतलं. त्यानंतर आपण या व्हिडिओमध्ये आपण सप्तेश्वर आणि श्री कर्णेश्वर यांचं देखील दर्शन घेतलं. आणि आता आपण इथे माझ्या पाठी बघताय, हे संगमेश्वर मंदिर आहे माझ्या पाठी. हे संगमेश्वर मंदिर, जसं मी सांगितलं, 3 नद्यांचा संगम म्हणजेच अलकनंदा, वरुणा आणि शास्त्री या नद्यांच्या संगमावरून इथे हे संगमेश्वर गाव आणि तसंच हे संगमेश्वर मंदिर वसलेलं आहे. तर याबद्दलची ही व्हिडिओ मी आपल्याला माझ्या या चॅनलमार्फत थोडक्यात आपल्याला देण्याचा प्रयत्न केला. तर ही व्हिडिओ आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कमेंट करून कळवा. जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी पाहुणे मंडळी असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा छान छान आणि नवनवीन व्हिडिओ जर पाहायला आपल्याला आवडत असतील माझ्या समीर क्रिया यांना जरूर भेट द्या. चला मग मंडळी, पुन्हा भेटू एखाद्या नवीन व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.